तर हॅलो, नवरात्रीच्या 7व्याचा सेकंड पार्ट स्टार्ट करूया. तर मी घालणार होते हे रेड कलरचं टॉप. ह्या टॉपची प्राईस तुम्ही गेस करा. विथ माझं खूप म्हणजे मी 10thला होते तेव्हा घेतलेलं स्कर्टपासून. ओके, तर दोघांना मी थोडं दोघांना घालत आहे. म्हणजे मला वाटलं हे छान जाईल आणि हे छान दिसत पण होतं. ह्या टॉपची एक खासियत म्हणजे हे ॲडजस्टेबल होतं. आपण आपल्या बॉडीला हे ॲडजस्ट करू शकत होतो, किती पण छोटं किंवा मोठं हवं असेल तर. त्याच्यानंतर मी हे फिट वगैरे करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर टॉप आहे. तर तुम्ही नक्की याची प्राईस मला गॅस करून कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, मग त्याच्यानंतर मी मेकअप करायला घेतला. जर तुम्हाला मेकअपचंही ट्युटोरियल हवं असेल तर सांगा, मी नक्की पार्ट 3 पोस्ट करेन. ह्याच्यानंतर मी कानातले घातले होते. हे मी गणपतीसाठी घेऊन आले होते, बट मी गणपतीला नाही घातलं, त्यामुळे मी आत्ता वेअर करत आहे. खरंच खूप सुंदर आहे ते कानातले. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही, अगे किती सुंदर दिसत होते. मला कन्फ्युजन होतं की याच्यावरती बॉक्स साईड घालावं का, बट नाही जाणार होतं याच्यावरती बॉक्स साईड, सो मी नाही घातलं. त्याच्यानंतर माझं लिपस्टिक जे आहे ना, ते 3 शेड्स मिळून आहे. कुठले कुठले 3 शेड त्याचाही जर तुम्हाला ट्युटोरियल हवं असेल किंवा मी उद्या पोस्ट करेन ते नक्की. त्याच्यानंतर तुम्ही माझा आय मेकअप बघू शकता. हे पण मी कसं केलं आहे तुम्हाला एकाच पार्टमध्ये सांगेल, मेकअपच्या पार्टमध्ये. त्याच्यामध्ये सगळं ओव्हरऑल आहे. त्याच्यानंतर हे थोडं ट्रान्सपरंट होतं, त्याच्यामुळे मी आत इनर घातलं होतं. त्यानंतर मी शोधत होते काय ते घालायला, आणि मला टिकलीमध्ये थोडं कन्फ्युजन होतं, कारण की मी लावते दररोज ती ब्राऊन असते, बट मी डायमंडची लावायचं असं प्लॅन केला होता. खरं खूपच डायमंड झालं असतं ते, त्यामुळे मी नंतर शेवटी माझी रेग्युलरच टिकली अप्लाय केली. तुम्ही बघू शकता. नाही आवडली मला, सो मी रिमूव्ह केली आणि त्याच्यानंतर मी माझं रेग्युलर अप्लाय केला. तर 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 मी ब्लॅक ब्राऊन असं कोणतंही घालायला लावते. असं काय नाही की ब्लॅकच ब्राऊनही मी अप्लाय करते. तर बघू शकता तुम्ही किती खूपच सुंदर दिसत होता. हा लुक मला आवडला. तुम्ही बघू शकता फायनल लुक. आवडला असेल लाईक करा.